नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण TET एक्झामची जी माहिती आहे ती पाहणार आहोत, की नेमकं जी TET एक्झाम होणार आहे त्या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, म्हणजे TET एक्झाम पॅटर्न याची माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर TET परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, पण याच्यामध्ये 2 पेपर होतात पहा, पेपर 1 आणि पेपर 2. तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त पेपर 1चा जो अभ्यासक्रम आहे त्याची माहिती पाहणार आहोत. म्हणजे TET एक्झाम सिलेबस किंवा महा TET सिलेबस किंवा TET पेपर 1 सिलेबस या सर्वांची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि एक लक्षात ठेवा की सुरुवातीला मी तुम्हाला TET एक्झाम पॅटर्न म्हणजे TET परीक्षेचं स्वरूप समजून देणार आहे. त्यानंतर प्रत्येक विषयाचा जो डिटेल्समध्ये अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची माहिती आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात, की जर तुम्हाला TET रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TET रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये पेपर 1चा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स वेगळा आहे आणि पेपर 2चा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स वेगळा आहे. दोन्ही कोर्स उपलब्ध आहेत. चला तर मग आता आपण सुरुवातीला परीक्षेचं स्वरूप पाहूयात. तर या ठिकाणी पहा, स्क्रीनवरच तुम्हाला दिसत आहे की पेपर 1 इयत्ता 1ली ते 5वी साठी हा पहिला पेपर आहे. आता याच्यामध्ये ना तुम्हाला एकूण 5 विषयांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये भाषा 1, भाषा 1 मध्ये आणि त्याच्यानंतरचा आहे भाषा 2. याची सर्व माहिती मी तुम्हाला देतो. भाषा 1 कोणती घ्यायची आहे, भाषा 2 कोणती घ्यायची आहे. तिसरा जो विषय आहे तो आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. चौथा विषय आहे गणित आणि 5वा विषय आहे परिसर अभ्यास. आता याच्यामध्ये पहा, भाषामध्ये जर आणि प्रत्येक विभागाला 30-30 गुण आहेत बरं का. म्हणजे भाषा 1 30 गुण, भाषा 2 30 गुण, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 गुण, गणित 30 गुण, परिसर अभ्यासाला 30 गुण, असं एकूण 150 गुणांची ही परीक्षा आहे आपली. आता याच्यामध्ये जर पाहायचं झालं, जर तुम्ही भाषा 1 मराठी हा विषय घेतला तर भाषा 2 तुमचा इंग्रजी ही भाषा असणार आहे. जर तुम्ही भाषा 1 इंग्रजी घेतली तर भाषा 2 तुमची मराठी असणार आहे. या व्यतिरिक्त इतरही काही भाषा आहेत त्यांची माहिती आपण पाहूयात. आता इतर भाषा कोणत्या आहेत ते आपण पाहूयात भाषा 1 मध्ये आणि 2 मध्ये. जर तुम्ही भाषा 1 मध्ये उर्दू घेतलं, या ठिकाणी पहा, भाषा 1 मध्ये जर उर्दू घेतलं तर भाषा 2 इंग्रजी किंवा मराठी घ्यावं लागेल. जर भाषा 1 हिंदी घेतली तर दुसरी भाषा इंग्रजी किंवा मराठी घ्यावी लागेल. भाषा 1 बंगाली घेतली तर दुसरी भाषा इंग्रजी किंवा मराठी घ्यावी लागेल. जर भाषा 1 कन्नड घेतली तर दुसरी भाषा इंग्रजी किंवा मराठी घ्यावी लागेल. जर पहिली भाषा तेलुगू घेतली तर भाषा 2 इंग्रजी किंवा मराठी घ्यावं लागेल. त्याच्यानंतर भाषा 1 गुजराती घेतली तर भाषा 2 परत इंग्रजी किंवा मराठी, आणि भाषा 1 सिंधी घेतली तर परत दुसरी जी आहे ती इंग्रजी किंवा मराठी भाषा 2 घ्यावी लागेल. म्हणजे तुम्हाला भाषा 1 कोणती घेता येईल ती माहिती मी तुम्हाला दिली, आणि भाषा 1 कोणती घेतली तर भाषा 2 कोणती असणार आहे त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये अजून एक माहिती पहा, की हे भाषेचे पेपर सोडले तर बाकीचे सगळे पेपर हे द्विभाषेमध्ये असणार आहेत, मराठी आणि इंग्रजी, आणि मग बाकी उर्दूला उर्दू आणि इंग्रजी असणार आहे. तर हे सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. तर 5 विषय आहेत, प्रत्येक विषयाला 30 गुण आहेत. आता आपण जो डिटेल सिलेबस आहे त्या सिलेबसची माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला पहा, सुरुवातीला आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचा सिलेबस पाहूयात. तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे ते पहा. तर त्याच्यामध्ये करायचं आहे अध्ययन, प्रक्रिया व स्वरूप. त्याच्यानंतर अध्ययनावर प्रक्रिया इथं अध्ययनावर परिणाम करणारे घटक, प्रक्रिया करणारे अध्ययनावर परिणाम करणारे घटक असं पाहिजे. त्याच्यानंतर अध्ययनाचे संक्रमण, त्याच्यानंतर अध्ययन व बालकाचा विकास, अध्यापन प्रक्रिया, त्याच्यानंतरचा टॉपिक आहे पहा, त्याच्यानंतरचा आहे प्राणी व त्यावरील प्रयोग. याच्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञ आहेत, कोणत्या शास्त्रज्ञांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला वगैरे. बालकाच्या विकासाचे टप्पे, बालकांच्या मनाचा अभ्यास, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, त्याच्यानंतर अध्यापकाचे व्यक्तिमत्व, अध्यापन आणि अध्यापनाच्या मूल्यांकनातील फरक, चांगल्या शिक्षकाचे गुणधर्म, अध्यापनाची संसाधने, वर्ग व्यवस्थापन. त्याच्यानंतरचं टॉपिक पहा,
हे सगळे टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत बरं का. त्याचे बेसिक कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर त्याचं उपयोजन सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अध्यापनाचे टप्पे, त्याच्यानंतर आहे अध्यापनाचे प्रतिमान, मानवशास्त्र स्वरूप व व्याप्ती, शैक्षणिक मानसशास्त्र, अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा संबंध, अध्ययन वक्र, अध्ययन प्रगतीचे मोजमाप, अध्ययनाच्या उपपत्ती. तर हे टॉपिक आहे ज्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आता जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचंच फक्त ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ई बुक विकत घ्या. फक्त 100 रुपये याची फी आहे आणि हे TET पेपर 1 व पेपर 2 साठी उपयुक्त आहे. आता त्याच्यानंतर आपण गणित या विषयाचा अभ्यास पाहूयात. आता गणित या विषयाचा अभ्यासक्रम पाहत असताना त्याच्यामध्ये पहा अंकांची दर्शनी व स्थानिक किंमत, त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे, विभाज्यतेच्या कसोट्या, पदावली, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार म्हणजे ज्या मूलभूत क्रिया आहेत आपल्या 4 त्या, संख्यांचे प्रकार, व्यवहारी अपूर्णांक. त्याच्यानंतरचे टॉपिक पाहूयात आता. व्यवहारी अपूर्णांकानंतर दशांश अपूर्णांक, रोमन संख्या चिन्ह. आता रोमन संख्या चिन्ह खूप महत्वाचं आहे बरं का. छोटासा टॉपिक आहे परंतु प्रत्येक TET मध्ये हमखास याच्यावर एक तरी प्रश्न आलेला आहे. काही परीक्षांमध्ये 2 आलेत पण एक तर प्रश्न हमखास आलेलाच आहे. त्याच्यानंतर विविध परिमाणे व मापन, चक्रवारी, नफा व तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. त्यानंतरचे टॉपिक पाहूयात आपण गणिताचे, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. त्यानंतरचा आहे सरासरी, त्याच्यानंतर काळ, अंतर आणि वेग, बोट व प्रवाह, चलन, काळ व ट्राम, संख्याशास्त्र, गुणोत्तरीय बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक पदावल्यांचे अवयव, बहुपदी व त्यावरील क्रिया. त्यानंतरचा टॉपिक पहा समीकरणे, त्याच्यानंतर बँक व पोस्ट व्यवहार, त्याच्यानंतरचा आहे नळ व टाकी किंवा नळ व हौद, गुणोत्तर व प्रमाण, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, घातांक, मसावी व लसावी. त्याच्यानंतर भूमितीवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. साधारणपणे 10-12 प्रश्न भूमितीवर विचारले जातात. तर त्याच्यामध्ये भूमितीचे मूलभूत संबोध, कोन, त्रिकोण, पायथागोरसचा सिद्धांत, चौकोन, वर्तुळ, क्षेत्रफळ, घनफळ व पृष्ठफळ, निर्देशित भूमिती, त्याच्यानंतरचं पहा त्रिकोणमिती, त्याच्यानंतर संभाव्यता. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला गणिताचे करावे लागतील, त्याला पर्याय नाही. त्याच्यानंतर TET रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये तो तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतरचं मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम आपण पाहूयात आता मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम पाहत असताना पहा मराठीची उत्पत्ती व विकास, मराठी वर्णमाला, संधी व संधीचे प्रकार, शब्दांच्या जाती, नाम, लिंग विचार, वचन विचार, विभक्ती, कारार्थ व उपपदार्थ. त्याच्यानंतरचा आहे पहा सामान्य रूप, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियापदाचे काळ, अर्थ व आख्यात विचार. इथं टाईप मिस्टेक झाली, आख्यात विचार आहे ते. त्याच्यानंतर क्रियाविशेषण, अव्यये. त्याच्या पुढचं पाहूयात आपण टॉपिक क्रियाविशेषण अव्यय नंतर शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यानंतरचा आहे उभयनवी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये. त्याच्यानंतर शब्दसिद्धी, समास, प्रयोग, व्याकरण चालविणे, वाक्यांचे प्रकार. त्याच्यानंतरचे टॉपिक पहा वाक्ये रूपांतर, त्याच्यानंतर वाक्य पृथक्करण, शब्दांच्या शक्ती, काव्याचे रस, विरामचिन्हे, अलंकार, वृत्ते, शुद्ध लेखनाचे नियम, शुद्ध शब्द. त्यानंतरचं पाहूयात आता शुद्ध शब्दानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी व त्यांचे अर्थ, शब्दसमूहाबद्दल शब्द, अलंकारिक शब्द. तर हे सगळे टॉपिक आपल्या अजून शब्द आहेत पहा मराठी व्याकरणाचे 3 टॉपिक आहेत अजून. त्याच्यामध्ये ध्वनिदर्शक शब्द, समूहदर्शक शब्द, मराठीतील विशेष माहिती. तर हे सगळे टॉपिक मराठी व्याकरणाचे तुम्हाला करावे लागतील. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरचा अभ्यासक्रम आपण आता पाहूयात. तर इंग्लिश ग्रामरमध्ये कोणकोणते टॉपिक करायचे ते पहा. पार्ट्स ऑफ स्पीच. आता या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये एकूण 8 येतात. त्याच्यामध्ये नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब,
प्रिपोजिशन, ट्रान्झॅक्शन आणि इंटरजेक्शन असे 8 पार्ट्स ऑफ स्पीच याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर आहे टेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स, फाइंड द एरर, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲड अ क्वोशंट ॲट. त्यानंतरचा टॉपिक पाहूयात आता. सिनॉनिम्स, त्याच्यानंतर अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड, प्रोव्हर्ब, फ्रेजेस, फिगर्स ऑफ स्पीच, डिग्री. तर हे सगळे टॉपिक तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे. त्याच्यानंतर क्लॉजेस नावाचा सुद्धा टॉपिक करावा लागेल. तर हे सगळे 18 टॉपिक तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे करावे लागतील. आता त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो पाहूयात. आणि जर तुम्हाला TET रेकॉर्डेड हुडो कोर्स पेपर 2 हा घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि TET रेकॉर्डेड हुडो कोर्स पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वीचा विकत घ्या. फक्त गणित आणि विज्ञान आणि बाकीचे मराठी, इंग्लिश हे पण विषय दिलेले आहेत. तर गणित आणि विज्ञान ज्यांचं आहे त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे. त्याच्या पुढे पाहूयात आता परिसर अभ्यास. आता परिसर अभ्यासाचं पाहत असताना त्याच्यामध्ये इतिहास विचारलं जातं. इतिहासमध्ये मग सगळंच आलं. भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास. भूगोलावर प्रश्न विचारले जातात. मग याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भौतिक भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल याच्यावर प्रश्न विचारले जातील. आणि नागरिक शास्त्र, आता आपण ज्याला राज्यघटना म्हणतो, बेसिक राज्यघटना, त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. तर हे झालं परिसर अभ्यासाच्या संदर्भात. तर असा हा आपला अभ्यासक्रम आहे पहा मित्रांनो. आणि हे सर्व टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित केले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. म्हणजे चांगले म्हणजे 90 मार्क्स मिळतील आणि मग परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.